नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बदाम दूध बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। इथे मी बदाम घेतलेले आहे, साखर, दूध, विलायची पावडर आणि जायफळ पावडर। सुरुवातीला हे बदाम आपल्याला उकळून घ्यायचे आहे। हे बघा, याला तुम्ही भिजू घातले तरी चालेल। आता हे फुगून वरती येतील। हे बघा, वरती आलेले आहेत। गॅस बंद करते आणि थंड करून घेते। हे बघा, थंड झालेले आहेत। आता याची साल काढून घ्यायची आहे। हे बघा, पूर्ण साल काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने साल काढलेली आहे। आता एक मिक्सरचं भांडं घेते। त्याच्यामध्ये आपल्याला हे बदाम टाकायचे आहेत। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने पेस्ट बनलेली आहे। आता दूध उकळायला ठेवूया। हे बघा, दुधाला एक उकळी आणायची आहे। हे बघा, छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये ही बदाम पेस्ट टाकायची आहे। सर्व टाकून घेते। याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून परत हे सर्व टाकून देते मी। याला मिक्स करून घेऊया। हे बघा, हे सुद्धा मी पूर्णपणे याच्यामध्ये टाकलेलं आहे। याला हलवून घेऊया। आवडीनुसार साखर टाकायची आहे। साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। हे बघा, जायफळ पावडर टाकूया। याच्यामध्ये तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर। विलायची पावडर। हे बघा, छान असं दूध उकळलेलं आहे। हे बघा, हे आपलं दूध जे आहे ते तयार झालेलं आहे। ग्लासमध्ये काढते। याच्यावरती थोडीशी विलायची टाकते। थोडीशी जायफळ पावडर टाकूया। हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे बदाम दूध जे आहे ते तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक